माझ्या एका गोष्टीने तुम्ही नक्कीच सहमत असाल की आजकाल आपलं जे घर आहे ते सर्व सुखसोयीने समृद्ध आहे, पण जे घराला घरपण हवं असतं ते कुठेतरी आता आपल्याला दिसून येत नाही आहे. काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो आणि त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं नातं असतं ते म्हणजे पालक आणि मुलांचं नातं. बहुतांश पालकांची अशी कंप्लेंट असते की मुलं ऐकत नाही, मुलं घरात राहायला बघत नाही. जो पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जसा बॉन्ड हवा असायला पाहिजे किंवा आपण ज्या वेळी होतो म्हणजे आपल्या आईवडिलांच्या सोबत जसं नातं होतं तसं आता ते दिसायला मिळत नाही आहे. माझं टीचिंग हे प्रोफेशन असल्यामुळे मुलांची सायकोलॉजी मला थोडीफार कळते आणि मी पॅरेंटिंग संबंधित खूप सारे व्हिडिओज बनवलेले सुद्धा आहेत. त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे ज्यामध्ये मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा किंवा मुलं वयात येताना आपल्याला त्यांच्यासोबत कसं वागायला पाहिजे या संबंधित भरपूर असे मी व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्हाला जर समजा पॅरेंटिंग करताना थोड्याफार जरी अडचणी येत असतील तर त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. प्रत्येक पालकांना वाटतं की आपली मुलं आदर्श असावी, आपण जे सांगतो ते मुलांनी ऐकायला पाहिजे. पण तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलाने आपल्याला ऐकावं तर सर्वात आधी तुम्ही त्यांना ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मुलांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. आता मुलांना वेळ देणं म्हणजे नक्की काय असतं बघा. जर समजा आपण वर्किंग वगैरे असो तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ मुलांना देता येत नाही, कारण आपला संपूर्ण दिवस आपल्या प्रोफेशनल आणि आपल्या घरच्या कामामध्ये सर्व निघून जातो. जर तुम्ही होममेकर असाल तर तुम्ही असा विचार करत असाल की मी माझ्या मुलांसाठी जॉब सोडलेला आणि मी पूर्ण वेळ माझ्या मुलांना देते, मी माझ्या मुलांचा अभ्यास घेते, त्यांचं सर्व करते, म्हणजे त्यांना मी लहानाचं मोठं होताना बघते. पण आपण एक गोष्ट ही नोटीस नसेल केली की आपण पूर्ण दिवस जरी घरात असलो तरी जसा क्वालिटी टाईम आपण मुलांसोबत स्पेंड करायला पाहिजे तसं करत नाही. त्यातून जवळजवळ 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी मुलांना ना त्यांना काय म्हणायचं आहे ना ते ऐकून घ्यायला पाहिजे. आणि माझ्या मागच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुलांकडे आपल्याला सांगण्यासाठी खूप काही असतं, फक्त त्यांचं ऐकून घेण्यासाठी आपण अवेलेबल असले पाहिजेत. काही गोष्टी आपल्यासाठी लहान असतात पण त्या मुलांसाठी खूप मोठ्या गोष्टी असतात आणि त्या जर आपण त्यावेळेस ऐकून घेतल्या नाही तर जेव्हा ती मोठी होतात तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापासून ते लपवतात. त्यांना असं वाटते की माझ्या गोष्टी ऐकण्यामध्ये कोणालाच इंटरेस्ट नाही आहे तर मी कशाला सांगू, आणि मग त्या गोष्टी ते शेअर करण्यासाठी इतरांचं कोणाचं तरी काय म्हणतो आपण इतरांचं ते आधार घेतात, जसं की त्यांचे मित्रमैत्रिणी वगैरे. आणि कधी कधी एखाद्या गोष्टीचं जर सोल्युशन त्यांना पाहिजे असेल तर एखादा चुकीचा सल्लासुद्धा त्यांना त्याच्यातून मिळतो. त्याच्यामुळे मुलांचं ऐकण्यासाठी किंवा मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. पॅरेंटिंग करताना कधी कधी आपल्याकडून काही चुक्या होतात आणि त्या चुकांमधून नक्कीच आपण शिकत असतो. आणि त्याच्यातली एक चूक म्हणजे की आपण घेतलेला निर्णय, प्रत्येक निर्णय मुलांवरती थोपवणं. मला माहिती आहे की कोणतेच पालक आपल्या मुलांचा वाईट विचार करत नाही, सगळे जण त्यांचा चांगला विचारच करतात. पण कधी कधी काही जे छोटे मोठे निर्णय असतात ना ते मुलांना स्वतःला घ्यायला सुद्धा सांगायचे. आता फॉर एक्झाम्पल त्यांच्या स्कूलमध्ये कधी कधी कॉम्पिटिशन्स वगैरे असतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे नाही, माझ्या मुलाने किंवा मुलीने प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे किंवा त्यांना चूज करायचं असतं की इधर ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे की सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, आणि आपल्याला वाटतं की नाही माझ्या मुलाने किंवा मुलीने ड्रॉइंगमध्ये घ्यायला पाहिजे किंवा सिंगिंगमध्ये घ्यायला पाहिजे. तर तसं न करता काही जे डिसिजन आहे ते त्यांना घेऊ द्या. कधी कधी त्यांचे डिसिजन चुकीचे सुद्धा असू शकतात. मग जर समजा तुम्हाला वाटते की त्यांचं एखादं डिसिजन चुकीचं आहे तर ते निगेटिव्ह वेने न सांगता का पॉझिटिव्हली तुम्ही कसं त्यांना सांगू शकतात की बाळा तुझे डिसिजन घेतलेलं आहे ते खूप छान आहे, मी अप्रिशिएट करतो, पण याच्यामध्ये असे तुला अडचणी येऊ शकतात, मग त्या तू फेस करायला तयार आहे का. तर अशा पद्धतीने मुलांना कधी कधी ना डिसिजन घेऊन द्या. आपल्याला असं वाटतं की नाही, मुलं 18 वर्षाची होईपर्यंत त्यांच्या आयुष्याचा निर्णय आम्हीच घेणार, मग त्याच्यानंतर मग त्यांचं ते डिसिजन घेण्यासाठी समर्थ आहेत, कारण तेवढी त्यांच्यामध्ये समजदारी नसते, म्हणजे तेवढी अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये नसतं की स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ते घेऊ शकतात. मग याने काय होतं ना की जेव्हा मुलं मोठी असतात तेव्हा त्यांना एखादा जर त्यांच्या आयुष्याचा मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते कन्फ्यूज होतात की अरे आपण काय करायचं. आता काही डिसिजन घेताना मुलं चुकतात सुद्धा, तर त्या चुकातून त्यांना शिकायला सुद्धा मिळतं आणि आपल्याला सुद्धा माहिती की अनुभवातून आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते. मग जेव्हा असे काही जे छोटे मोठे निर्णय असतात, मी असं नाही सांगत की खूप मोठा निर्णय तुम्ही मुलांवरती सोडून द्या आणि त्यांना घ्यायला सांगा, पण आपण लहानपणापासूनच जर मुलांना सांगितलं की हे असं आहे, तुला काय याच्याबद्दल वाटते, फील होतं की आम्ही सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, आम्ही जे विचार करतो की आमचे जे व्ह्यू पॉईंट आहेत ते सुद्धा मॅटर केले जातात. आणि मग असं करता करता त्यांचीसुद्धा मग ती आपण बोलतो ना एक प्रॉब्लेम सॉल्विंग जी ॲबिलिटी असते ती सुद्धा डेव्हलप होण्यास मदत. मुलांच्या मनात पालकांबद्दल विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता विश्वास म्हणजे कोणता, जर समजा मुलांकडून एखादी चूक झाली, शक्यतो जेव्हा मुलं टीनेज वयामध्ये येतात तेव्हा त्यांच्याकडून काही ना काही चुका होतच असतात. कोणाचीच मुलं टीनेजमधून इझिली निघतात असं नाही आहे. जर तुम्ही आपल्या काळामधून जर समजा तुम्ही ते कम्पेअर करण्याचा विचार केला तर तो जमाना टोटली डिफरंट होता
आजकालची जी मुलं आहेत ती सोशल मीडियामध्ये जास्त इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे व्हर्च्युअल जगामध्ये ती जास्त इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यामुळे मुलांकडून चुका होणं हे साहजिकच आहे. पण त्या चुकांमधून जर समजा त्यांच्याकडून एखादी चूक झाली आणि ती चूक कन्फेस करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर मुलांकडून चूक झाली तरच आपण त्यांना त्याच्यातून बाहेर काढू शकतो. आणि ही चूक एक्सेप्ट करण्यासाठी की बाबा माझ्याकडून एखादी चूक झालेली आहे आणि हे मला तुम्हाला सांगायचं आहे, तर याच्यासाठी मुलांच्या मनात पालकांबद्दल विश्वास निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आणि हा विश्वास कधी निर्माण होऊ शकतो? जेव्हा मुलं लहान असतात, जेव्हा त्यांच्याकडून एखादी मिस्टेक होते आणि ते समोर येतात आणि त्या मिस्टेकवरती तुम्ही कसं रिॲक्ट करतात यानेच मुलांच्या मनामध्ये पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर खरं तर ही खूप सोपी गोष्ट आहे, तुम्हालाही कळलीसुद्धा असेल. जर समजा मुलाने एखादी चुकून कोणाची वस्तू घेतली असेल किंवा कोणाचे पैसे वगैरे जर चोरले असतील आणि हे जर तुम्हाला कुठून माहिती पडलं किंवा त्यांनी समोरून जर कन्फेस केलं आणि जर त्याच्यावरती जर तुम्ही त्यांना मारलं, तर नेक्स्ट टाईम जेव्हा त्यांच्याकडून एखादी कोणती चुकी होईल तर ते नक्कीच तुमच्याकडे येणार नाही. पण जर समजा उलटपक्षी तुम्ही त्यांना जर प्रेमाने समजवलं की बाबा ही गोष्ट चुकीची आहे आणि तो ही नाही करायला पाहिजे, तर त्या मुलांना ती गोष्ट कळेल. आता बघा, आता ह्याच्यामध्ये आपण त्यांना शिक्षा देऊ शकतो, पण शिक्षा मारून किंवा हे सर्व करून नाही. शिक्षा म्हणजे कसं, तुम्ही त्यांच्याशी अव्वला धरू शकता की मी तुझ्याकडून हे एक्सपेक्ट केलं नव्हतं, मला कुठेतरी वाटत होतं की तू चांगला मुलगा आहेस किंवा चांगली मुलगी आहेस किंवा मी तुला या ज्या गोष्टी आहेत ते मी शिकवण्याचा प्रयत्न करते, पण तू त्यातून हा चुकीचा मार्ग निवडला, म्हणजे माझ्यामध्येच काहीतरी चुकी असेल तर तू माझ्याशी बोलू नको. अशा ज्या काही गोष्टी असतात त्या आपण मुलांना एक शिक्षा म्हणून देऊ शकतो, जेणेकरून त्यांनासुद्धा रिअलाईज होईल. मारणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते लहानपणी मुलं घाबरतात मारायला वगैरे किंवा ओरडण्याला वगैरे, पण जसं जसं मुलं मोठी होत जातात तसं तसं ते मारायला आणि रागाला ते इतके घाबरत नाही. त्याच्यामुळे अशा काही छोट्या छोट्या ज्या शिक्षा असतात तर आपण मुलांना देऊ शकतो. आणि तेच आहे की प्रत्येक मुलांकडून चूक होते, फक्त एवढंच की ती चूक त्यांनी पालकांपुढे जर एक्सेप्ट केली तर मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्येच आपण सांगू शकतो की आपण जे मुलांना व्हॅल्यूज देतो तर त्याच्यातून काहीतरी नक्कीच ते शिकण्याचा प्रयत्न करत. जर तुम्ही असे पेरेंट आहेत ज्यांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलेलं असेल, तर मुलांच्या नजरेमध्ये शक्यतो आजूबाजूच्या दुनियेत काय चाललेलं आहे ते त्यांना नाही कळत, कम्पेअर टू अशी मुलं जी सतत मोबाईलमध्ये असतात. कारण आजकाल कसं असतं ना, रील जरी स्क्रोल करताना आपण लागले तरी एखादा जो ट्रेंडिंग टॉपिक जो असतो ना तो रीलमधून येतो, मग ते मुलांना कळतं की काय नक्की चाललेलं आहे. जसं की मुलींच्या किंवा मुलांच्या बाबतीमध्ये सेफ्टीचा विषय म्हणा किंवा काय असेल, तर मुलांना ना एकदम पण शेलमध्ये ठेवू नका की अरे नाही मी माझ्या मुलीला या सर्व गोष्टी सांगत नाही किंवा माझ्या मुलांना मी या गोष्टी सांगत नाही. तर तसं करू नका. जेव्हा जेव्हा त्यांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न निर्माण होतात तेव्हा वेळोवेळी त्यांच्या वया अनुरूप उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, मी या संबंधीमध्ये सेक्स एज्युकेशनवरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की वयात येताना मुलांना लैंगिक शिक्षण कसं द्यायचं किंवा मुलांना पिरियड्सबद्दल कसं सांगायचं. आपण जनरली मुलींना पिरियड्सबद्दल सांगतो पण मुलांना नाही सांगत, तर ते कसं सांगायचं त्यासंबंधीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मुलांच्या प्रत्येक प्रश्नाची त्यांच्या वयानुरूप उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना असं नाही वाटणार की अरे माझे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मला कुठून मिळतील. कारण मी तुम्हाला म्हटलं ना की मुलांची जिज्ञासू वृत्ती इतकी असते की जिथपर्यंत त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही त्यांना ती बेचैनी असते की कुठून तरी उत्तर मला मिळालंच पाहिजे. आणि आजकाल उत्तरं मिळण्याची साधनंसुद्धा खूप इझिली अवेलेबल आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे की मोबाईल थ्रू मुलं उत्तरं शोधू शकतात किंवा त्यांच्या फ्रेंडसोबत डिस्कस करून शोधू शकतात. आणि फ्रेंडना कोणत्या माध्यमातून उत्तर मिळालेलं आणि ते बरोबर आहे का नाही, ते चुकीचं आहे ते आपण सांगू नाही शकत. त्याच्यामुळे मुलांसोबत असा बॉन्ड क्रिएट करा की मुलांनी फ्रीली येऊन तुम्हाला प्रश्न केले पाहिजे की याचा अर्थ काय आहे किंवा या गोष्टी काय असतात किंवा या कशा होतात. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.